नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 3 मार्च वार सोमवार आजच्या शेतकरी बांधवांसाठीच्या पीक विमा अनुदान तसेच महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी या संबंधीच्या महत्त्वाच्या 25 ठळक ताज्या घडामोडी जाणून घेऊया बातम्या आजच्या फास्ट सुपरफास्ट। हरभरा उत्पादनामध्ये एकरी 2 ते 3 हजार क्विंटल उतारा आल्याची माहिती। हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढल्याची माहिती। वडाच्या पारंब्या देत आहेत अपघाताला निमंत्रण। देवीवाडी कराड रस्त्यावरील गुढेगावच्या हद्दीतील रस्त्यावरील पारंब्या ठरतायत जीवघेण्या। पारंब्या काढण्यासाठी सरकारला पाचारण। कोयना करातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट। कोयना कर रद्द करा अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन करू। बळीराजा संघटना राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे इशारा। कनेर परिसरात रानगव्यांचा पिकांमध्ये धुडगूस। शेतकरी वर्ग हैराण। वन विभागाने नुकसान भरपाई देण्याची केली मागणी मात्र सरकारचं आहे या भागाकडे जाणून बुजून दुर्लक्ष। महावितरणाची लकी डिजिटल ग्राहक योजना अखेर सुरू। प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे 3 लकी ड्रॉ काढणार। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना होणार याचा फायदा। शेतकऱ्यांनी लकी ड्रॉ घेण्याची केली आहे विनंती। वेतन अनुदानावरच सरकारचा अधिक खर्च। शेतीसाठीच्या तरतुदींपैकी केवळ 62% निधीचा वापर झाल्याची माहिती। शेतीवर निधी आहे परंतु खर्च करण्यास सरकार कमी। पिवळ्या वाटाण्यावरती 50% आयात शुल्क। आयातीवरती 200 रुपये किलो किमान आयात मूल्य लागू। शेतकऱ्यांसाठी नक्कीच दुःखाची गोष्ट। सरकार काय करणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष। भारतीय पोल्ट्री ब्रीडला आफ्रिकेतून मागणी। एव्ही ब्रॉयलर सोरा होल्डिंग यांच्या संबंधीचे करार। महाराष्ट्रातील पोल्ट्रीला आले सोन्याचे दिवस परंतु बर्ड फ्लू तर डोकेदायक। कृषीच्या पूर्ण क्षमतेचा वापर आपल्याला करावा लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही। केंद्रीय अर्थसंकल्प पश्चात वेबिनार मध्ये मांडले स्वतःचे स्पष्ट मत। अमरावतीत सोयाबीनचे दर 1000ने पडले। भाव वाढण्याची शक्यता धुसर कारण की सोयाबीन आहे अजूनही शेतकऱ्यांच्या घरामध्ये। आवक वाढल्याने सोयाबीनचे भाव पडल्याची आहे माहिती। खानदेशात 7000 हेक्टरवरती कलिंगड लागवड। खरबूज अल्प प्रमाणात लागवड झाल्याने कलिंगडाचे भाव कमी होण्याची शक्यता। खरबुजाचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खानदेशात केळी दरात किंचित घसरण। 2100 रुपये प्रति क्विंटलला मिळतोय दर। केळीचा दर कमी झाल्यामुळे शेतकरी हैराण। कधी भाव वाढणार याकडे लक्ष। उन्हाळ्यामध्ये केळीचे भाव वाढण्याची वर्तवली आहे शक्यता। राज्यातील 1976 पूर्वीच्या प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याची विनंती। 599 कोटी 75 लाख रुपयांच्या तरतुदीस अखेर शासनाची मिळाली मान्यता। द्राक्ष उत्पादनामध्ये यंदा 40% घट। नैसर्गिक आपत्तींचा फटका। मागणीमुळे द्राक्षांची घट झाल्याची माहिती परंतु द्राक्षांचे भाव कडाडल्याने शेतकऱ्यांना होतो याचा फायदा। कृषी धोरणात कोरडवाहू शेतीकडे झाले दुर्लक्ष। राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली महत्वाची खंत। उत्पादन वाढले पण पोषणाचे झाले आहे वाटोळे। सरकारवरती जोरदार टीका टिप्पणी। गोड द्राक्षांच्या हंगामाला अखेर झाली सुरुवात। वाशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये द्राक्षांची आवक वाढली। गोड द्राक्षांचा प्रचंड मागणी। भावही चांगले मिळाल्याने शेतकरी आनंदित। अतिवृष्टीग्रस्तांच्या अनुदानाची रक्कम इतरांनीच हडपली। हेराफेरीच्या चौकशीची मागणी। शेतकऱ्यांपर्यंत रक्कम आलीच नसल्याने शेतकरी मात्र हैराण। मध्येच दलालांनी रक्कम खाल्ल्याची शेतकऱ्यांची माहिती। बाजारात हरभऱ्याचे दर घसरले। हमीभावाच्या खाली। आयात दरांमध्ये अस्वस्थता। आयातीवरती परिणाम शक्य। अमरावती बाजारामध्ये हरभऱ्याची आवक वाढल्याने दर होत आहेत महाराष्ट्रात कमी स्वरूपात। कांदा 200 ते 3101 रुपये। पुढील 2 महिन्यामध्ये देखील कांद्याचे भाव आणखी घसरण्याची शक्यता। मात्र जून जुलैच्या दरम्यान कांदा पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काबुली हरभऱ्याची बाजारात आवक सुरू।
सरासरी दर 9,600 रुपये प्रति क्विंटल दराने शेतकऱ्यांसाठी नक्की आनंदाची बातमी। काबुली हरभऱ्याला आहे शहरात सर्वाधिक मागणी, दर वाढल्याने शेतकरी आनंदित। शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक काढून घ्यावा, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर यांचे आव्हान। शेतकऱ्यांनी नागरी सुविधा केंद्राशी संपर्क करण्याचे देखील केले आहे आवाहन। लवकरच घेणार शेतकरी याची प्रतीक्षा। लसूण 1,000 ते 25,000 रुपये किलो क्विंटल, शेतकऱ्यांना होतो याचा फायदा। लसणाचे भाव मुंबईसह आसपासच्या प्रदेशात घडाल्याने शेतकऱ्यांना तोटाही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। लाल मिरचीचा उतरला ठसका, दरात प्रति किलो 20 ते 250 रुपयांची मात्र घसरण। शीतगृहातील शिल्लक साठा आणि नवीन हंगाम सुरू झाल्याचा आहे परिणाम। पोषक हवामानामुळे उत्पादनात वाढ झाल्याची देखील माहिती मिळत आहे। शेतकऱ्यांना 15,000 सन्मान निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस यांची माहिती। 5 वर्ष वीज बिलमाफी देण्याचाही सरकारचा आहे मानस, लवकरच कार्यवाही सुरू। 2 महिने उलटले, एक पैसाही दिला नाही सरकारने, शेतकऱ्यांचे भात घेतले, पैसे लटकवले। आदिवासी विकास महामंडळाचा तुगलकी कारभार, सरकारवरती शेतकऱ्यांचा तीव्र असा आक्षेप। छिंदवाडामध्ये आढळले पॉझिटिव्ह नमुने, पाळीव मांजरीमध्ये बर्ड फ्लू झाल्याची धक्कादायक माहिती। मटन, चिकन, अंडी खरेदीवरती देखील विक्रीवर केली आहे सरकारने बंदी, मटन विक्री न करण्याचे आवाहन। लसणाच्या स्वस्ताईने फोडणी होणार खमंग, 3 महिन्यात किलो मागे दर 400 रुपयाने घसरले। किरकोळ बाजारात किलोला 50 ते 150 रुपये दर मिळाल्याने शेतकरी मात्र झालाय हैराण, प्रथमच दर एवढे घसरले। लसणाची 400 वरून 100 वरती घसरगुंडी, लाल मिरची 40% घसरल्याने महाराष्ट्रात लाल मिरची उगवणारा नंदुरबारचा धुळे, उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना संताप।